नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 6 डिसेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, अमेरिकेने नुकतेच कोणत्या प्रदेशाबाहेरील 19 देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच गैर युरोपीय देश. 3 डिसेंबर 2025 रोजी US सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस यांनी जाहीर केले की 19 गैर युरोपीय देशांच्या नागरिकांसाठी सर्व आप्रवासन अर्ज प्रक्रिया तत्काळ स्थगित करण्यात आली आहे. या निर्णयात ग्रीन कार्ड, नागरिकत्व, आश्रय म्हणजेच असायलम तसेच सर्व प्रकारचे इमिग्रेशन संबंधित अर्ज समाविष्ट आहेत. या 19 देशांमध्ये अफगाणिस्तान, सोमालिया, इराण, व्हेनेझुएला तसेच इतर काही देशांचा समावेश आहे. आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना. एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय वैयक्तिक उत्कृष्टता पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रतीक माधव यांना. ATF असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक माधव यांना अपंग व्यक्ती सक्षमीकरणातील नवोन्मेष या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रीय वैयक्तिक उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत DEPWD, ज्याचं लॉंग फॉर्म आहे डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज तर्फे देण्यात आला असून भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. ATFने 500हून अधिक असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सना समर्थन दिले आहे आणि 65 उपक्रमांची गती वाढवत सामाजिक समावेशन मजबूत केले आहे. दुसरा प्रश्न आहे, पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणून नियुक्त झालेले अधिकारी कोण आहेत? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, असीम मुनीर. त्यांची नियुक्तीची तारीख होती 5 डिसेंबर 2025. निर्मित पद आहे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस. संविधानिक आधार कोणते आहेत? तर पाकिस्तानच्या संविधानातील 27वा दुरुस्ती विधेयक. त्यांची भूमिका काय असणार आहे? तर सेना, नौदल आणि हवाई दल यांचे एकत्रित आणि एक संघ नेतृत्व करणे हे त्यांचे काम असणार आहेत. समांतर पद आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणूनही त्यांनी जबाबदारी कायम राखली आहे. प्रश्न तिसरा, भारत दौऱ्यावर आलेल्या पुतीन यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर कुठे प्रदान करण्यात आला? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राष्ट्रपती भवन. व्लादिमीर पुतीन यांनी भारताच्या अधिकृत दौऱ्याची सुरुवात नवी दिल्ली येथे केली, जिथे त्यांना राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात भव्य व औपचारिक स्वागत देण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांचे स्वागत केले. रशिया आणि भारताचे राष्ट्रगीत झाल्यावर गार्ड ऑफ ऑनरची पाहणी झाली. कार्यक्रमाला परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर, CDS जनरल अनिल चौहान आणि दिल्ली लेफ्टनंट गव्हर्नर VK सक्सेना यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चौथा प्रश्न आहे, भारतामध्ये गुरुग्राम येथे आपले पहिले कॅम्पस उघडण्याची घोषणा कोणत्या ऑस्ट्रेलियन विद्यापीठाने केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्हिक्टोरिया विद्यापीठ. विद्यापीठाचं नाव आहे व्हिक्टोरिया विद्यापीठ, जे की ऑस्ट्रेलियामधलं एक विद्यापीठ आहे. यांनी कुठे त्याची स्थापना केली आहे भारतामध्ये? तर गुरुग्राम, दिल्ली NCR येथे. कॅम्पस सुरू होण्याची अपेक्षित तारीख कोणती आहे? तर 2026च्या मध्यापर्यंत हे कॅम्पस सुरू होऊ शकते. पहिले परदेशी कॅम्पस आहे. भारताचे राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत उभारले जाणारे हे पहिले परदेशी कॅम्पस ठरणार आहे. यामध्ये कोणते कोणते कोर्सेस अवेलेबल असणार? तर व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान आणि संशोधन या शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम या विद्यापीठामध्ये उपलब्ध राहणार आहे. प्रश्न 5वा आहे, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड म्हणजेच RRVLचे नवीन प्रेसिडेंट आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जनरल वेणुगोपाल यांची. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने फ्लिपकार्टमधील वरिष्ठ कार्यकारी जनरल वेणुगोपाल यांची रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर झालेली ही नियुक्ती भारतातील सर्वात मोठ्या रिटेल समूहासाठी धोरणात्मक पाऊल मानले जात आहे, ज्यामुळे अत्यंत स्पर्धात्मक रिटेल क्षेत्रात कंपनीच्या वाढीस अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे. प्रश्न 6वा आहे, HSBCच्या नव्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ब्रेंडन नेल्सन यांची. ब्रेंडन नेल्सन यांनी HSBCच्या नव्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते मार्क टकर यांचे उत्तराधिकारी ठरले आहेत, जे बँकेचे पहिले बाह्य अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मार्क टकर यांनी HSBCमध्ये 8 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर अध्यक्षपद सोडले आणि AIA ग्रुपमध्ये अध्यक्षपदावर परतले. CEO जॉर्जेस एल्हेडरी यांच्या 2024च्या शेवटच्या पुनर्रचनेनंतर नव्याने तयार करण्यात आलेल्या HSBCच्या एशिया प्रथम धोरणाचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आता नेल्सन यांच्याकडे असेल. 7वा प्रश्न आहे, सर्वात तरुण सेल्फ मेड महिला अब्जपती कोण बनली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लुआना लोपेस लारा. 29 वर्षाची ब्राझिलियन उद्योजिका लुआना लोपेस लारा ही सर्वात तरुण सेल्फ मेड महिला अब्जपती बनली आहे, जिने $1.3 अब्ज संपत्ती मिळवली आहे. तिने कालशी ही प्रेडिक्शन मार्केट प्लॅटफॉर्म सह संस्थापित केली आहे, ज्यांचे अलीकडे $11 अब्ज मूल्यांकन झाले आहे. कालशीची स्थापना 2018 करण्यात आली होती. तिने उच्च स्तराचे बॅले प्रशिक्षण घेतले असून MITचे शिक्षण पूर्ण केले आणि वॉल स्ट्रीटवर इंटर्नशिप केली आहे. पुढला प्रश्न आहे, भारत रशियन नागरिकांना किती दिवसांसाठी मोफत पर्यटक व्हिसा देणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 30 दिवस. भारत रशियन नागरिकांना 30 दिवसांसाठी मोफत पर्यटक व्हिसा आणि गट पर्यटक व्हिसा प्रदान करणार आहे. या व्हिसाच्या अर्जाची प्रक्रिया 30 दिवसात पूर्ण केली जाईल आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. दोन्ही देश ध्रुवीय समुद्री संचालनांसाठी सागरी प्रशिक्षणावर सहकार्य करणार आहेत. तसेच महत्त्वपूर्ण खनिजे आणि नागरी अणुऊर्जा हे द्विपक्षीय सहकार्यातील प्राधान्याचे क्षेत्र राहतील. प्रश्न 9वा आहे, कवच 4.0 सुरक्षा प्रणाली कोणत्या 2 प्रमुख रेल्वे मार्गावर कमिशन करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच दिल्ली मुंबई आणि दिल्ली हावडा. कवच 4.0 ही सुरक्षा प्रणाली दिल्ली मुंबई आणि दिल्ली हावडा मार्गावरील 738 किलोमीटर रेल्वे मार्गावर कमिशन करण्यात आली आहे. ही प्रणाली SIL 4 प्रमाणित असून सुरक्षा अखंडतेचा हा सर्वात उच्च स्तर मानला जातो. या प्रणालीमध्ये OFC आधारित स्टेशन इंटरफेस आणि डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग इंटिग्रेशन यांचा समावेश आहे. कवचमध्ये ट्रॅक युनिट्स, ऑनबोर्ड डिव्हाइसेस, दूरसंचार सिग्नलिंग टॉवर्स, OFC केबलिंग आणि डेटा सेंटर्स यासारख्या घटकांचा समावेश आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न 10वा आहे, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य देश कोण बनला? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रशिया. रशिया हा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य देश बनला आहे. IBCA मध्ये 7 मोठ्या मांजरांच्या प्रजातींचा समावेश आहे, ज्यामध्ये येतात वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, चीता, जाग्वार आणि प्युमा. या प्रजातींपैकी 1 किंवा अधिक प्रजातींचे आवास असलेले 95 रेंज देश आहेत. भारताने त्याची वाघांची संख्या दुप्पट करून 3600 पेक्षा जास्त केली असून ही संख्या जगातील एकूण वाघांच्या 75% इतकी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि तो प्रश्न आहे, भारत कोणत्या देशात भारतीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठा औषध निर्माण कारखाना उभारणार आहे? धन्यवाद.